शिरोळ तालुक्यात 33 ग्रामपंचायतीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 13 एप्रिलपर्यंत हरकती घेता येणार. शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली असून त्यावर हरकती व सूचनांसाठी 13 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ग्रामपातळीवरील लोकशाही प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण पायरी उचलली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेत प्रत्येक गावातील घरे व लोकसंख्या यांचा विचार करून प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि समतोल राहावी यासाठी लोकसंख्या हा प्रमुख निकष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागातून प्रतिनिधित्व न्याय पद्धतीने होण्याचा उद्देश आहे. दरम्यान या रचनेबाबत नागरिक, इच्छुक उमेदवार तसेच स्थानिक पदाधिकारी यांनी आपली हरकत किंवा सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. 13 एप्रिलपर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार करून प्रशासनाकडून त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. यानंतर 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. हरकतीची छाननी करून आवश्यक ते बदल करण्यात येणार असून अंतिम आराखड्यानुसार पुढील निवड प्रक्रिया पार पडणार आहे. शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेच्या या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आतापासून तयारी सुरू केली असून गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रियेला आता अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. आता अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची गणिते स्पष्ट होणार असून तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. SK न्यूज शिरोळ.